हॅलो सगळ्यांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज माझा व्हिडिओ ज्या बायकांना आपलं किचन सजवायला आवडतं ना त्यांच्यासाठी खास आहे. आणि ज्यांचं किचन नॉन मॉड्युलर आहे किंवा छोटं आहे, कारण छोट्या किचनमध्ये आपली भांडी वगैरे जास्त बसत नाही आणि सगळं अस्ताव्यस्त दिसतं. तर आणि तसंच माझं पण आहे. तर मी त्यासाठीच एक वुडन रॅक मागवला आहे आणि खूप छान क्वालिटीचं आहे. आणि किचन ट्रॉली पण मागवली आहे, त्यातही माझं खूप सामान गेलं आहे. तेही म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते आणि खूप छान क्वालिटीमध्ये आलं. आणि ॲक्च्युली हा रॅक मला 2 दिवसापूर्वीच रिसीव झाला होता, पण ते मी आल्याच त्याचं अनबॉक्स केलं होतं, कारण मला बघायचा होता तो नेमका कसा आला आहे. कारण मी खूप दिवसापासून त्याला काढला ठेवलं होतं आणि ते शेवटी मागवलाच होता. म्हटलं नाही, आता किचनला थोडंसं चेंज करूया, तर म्हटलं मागवून घेते. तर मग ते आलेले मी फक्त त्याचं वरचं कवर वगैरे काढून बघितलं होतं. आणि तो बॉक्सावरती ना थोडंसं फाटलेलं होतं. मला वाटलं की काही खराब आलं आहे का काय म्हटलं, पण नाही, छान होतं आतमध्ये. ते वरती फक्त ते डिलिव्हरी बॉयकडून झालं असेल किंवा येण्या-जाण्यात झालं असेल तसं. तर जो मी रॅक मागवला होता तो सेम तसाच आला आहे आणि खूप छान क्वालिटीमध्ये पण आला आहे. त्यासाठी मस्त आपल्याला जर ठेवायचं असेल तर ठेवण्यासाठी पण आहे ऑप्शन, नाहीतर मग जर भिंतीला लावायचं असेल तर त्यासाठी पण त्यांनी मस्त स्क्रू दिले आहेत आणि किंवा मग त्या क्लिप दिल्या आहेत एल शेपमधल्या, त्याही आपण भिंतीला लावू शकतो. आणि मला ॲक्च्युली किचन ओट्यावरती जागा नाही, तर मला वरतीच लावावं लागणार आहे. तर मी वरतीच लावणार आहे. सध्या तरी त्याला असंच ठेवलं आहे, आता फक्त बघून ठेवलं आहे त्याला. आणि एक साईडला लावून वगैरे पॅक करून ठेवलं आहे. म्हटलं नंतर लावेल त्याला भिंतीला. आणि त्यांची पॅकेजिंग पण एवढी छान आली ना, तर कुठेही थोडाही खराब न होता माझ्याकडे रिसीव झाला आहे. तर मला तर खूप छान वाटला आणि जसं पाहिजे बघितला होता तसा सेम आला आहे. अगदीच कोपऱ्यालाही खराब नाही झाला आहे. आणि ह्या रॅकचं म्हणजे खूप असं आपण काहीतरी वेगळं वेगळं काहीतरी ठेवू शकतो. जसं काचेचं सामान असू दे किंवा मग स्टीलचे डबे किंवा मग आपले टिफिन बॉक्स वगैरे असतात, असं भरपूर काही ठेवू शकतो. तसंच माझा विचार आहे, कारण माझं बरंचसं काही खाली पडलं आहे, मी ते ठेवणार आहे त्याच्यावरती. तर आता मी याला सगळं पॅक करून ठेवते. आणि ॲक्च्युली ना याला 2 जण पाहिजे होती पॅक करण्यासाठी, कारण ते शेल्फ असतात आणि ते बरीच हेवी आहेत, जड लागतात आणि पूर्ण पॅक करायला 2 जण पाहिजेच होती. पण मी एकटीच होती म्हणून मला असंच करायचं होतं, तर मी त्याला करून घेतलं. मग आता तर मी त्याला पॅक कसं करून घेते ते तुम्ही बघा पुढे व्हिडिओमध्ये. आणि इथे माझं रॅक पूर्ण कंप्लीट पॅक करून झाला आहे आणि खूप जास्त वेळ लागला आहे मला. म्हणजे ॲक्च्युली मी तुम्हाला एकदम स्पीडली दाखवलं आहे म्हणून ते कळत नाही आहे. आणि ॲक्च्युली माझ्या हाताला पण म्हणजे ते स्क्रू टाईट करून 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 रेड झालं होतं पूर्ण. पण पॅक करून झाल्यानंतर जो त्याचा लुक होता ना, तो बघून मला ते सगळं विसरले मी, जेवढा वेळ लागला तेवढा. तर खूप छान वाटतो आहे. मस्त आता त्याला मस्त वरती भिंतीवरती लावेल आणि त्यात सगळं ठेवेल ना, तेव्हा त्याचं लुक येईल सगळा. तर मला तर आवडला खूप छान. आणि त्यानंतर ही मी किचन ट्रॉली मागवली होती. ॲक्च्युली ही मल्टीपर्पज ट्रॉली, म्हणजे मल्टी काम करते ती. आपण व्हेजिटेबल्स वगैरे पण ठेवू शकतो त्यात. आणि जर एक्स्ट्राचे आपल्याला काही छोटे छोटे सामान किंवा स्पून वगैरे ठेवायचे असतील ना, तेही ठेवू शकतो. आणि मी हे पूर्ण 5 ट्रॉलीचं मागवलं आहे. हे 2 मध्ये पण भेटतं आपल्याला. आणि 5 त्यासाठीच मागवलं आहे. तर म्हटलं खाली कांदे बटाटे आणि किंवा लसूण असं ठेवलं जाईल आणि वरती मग माझं दुसरा सामानही त्याच्यात ॲडजस्ट होणार. म्हणजे वरच्या याच्यात मी स्पून वगैरे ठेवू शकते किंवा छोटे छोटे डबे वगैरे ठेवू शकते. तुम्ही एक्स्ट्रा तुमच्याकडे काही असेल ते ठेवू शकता तुम्ही, किंवा मग किचन नॅपकिन वगैरे पण ठेवू शकते. मी एका याच्यात किचन नॅपकिनच ठेवणार आहे. तर त्यासाठीच मी हा 5चा मागवला आहे, नाहीतर मग तेवढी गरज नव्हती मला. छोटंही चालणार होतं, पण म्हटलं आपल्याला कसं किचनमध्ये थोडी जागा एक्स्ट्राची. आणि ॲक्च्युली ही किचन ट्रॉली मी आधीच मागवली होती, म्हणजे यूज झाला आहे माझं, पण ती मला खूप युजफुल वाटली म्हणून तुम्हाला दाखवायची होती. तर दोघंही खूप छान क्वालिटीमध्ये आले आहेत. आणि जर तुम्हाला माझं व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.